मराठी व्याकरण प्रयोग. प्रयोगाची व्याख्या पाहिली असता वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. प्रयोगाचे 3 प्रकार. त्यातील पहिला प्रकार कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाची व्याख्या तिच्या नावामध्येच दडलेली आहे. जेव्हा कोणत्याही वाक्यात कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कर्तरी प्रयोगाची आपण काही उदाहरणे अभ्यासूया. वाक्याच्या शेवटी येणे या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पुन्हा लिहा. मी शाळेतून आत्ताच आले. ती शाळेतून आत्ताच आली. रवी शाळेतून आत्ताच आला. आणि चौथे वाक्य विद्यार्थी शाळेतून आत्ताच आले. या 4ही वाक्यांमध्ये कर्त्याचे लिंग, वचन, पुरुष यामध्ये बदल केला असता येणे या क्रियापदामध्ये आले, आली, आला आणि आले या पद्धतीने बदल झालेले आपल्याला आढळतात. यावरून कर्तरी प्रयोगाची पुढील वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतात. यामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो. कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते. वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलते. कर्तरी प्रयोगाचे आणखी एक उदाहरण पाहूया. खेळणे या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा. मुली क्रिकेट खेळतात. तुम्ही क्रिकेट खेळता. आम्ही क्रिकेट खेळतो. जॉन क्रिकेट खेळतो. समीरा क्रिकेट खेळते. यामध्ये कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषामध्ये बदल केला असता खेळणे या क्रियापदाची वेगवेगळी बदललेली रूपे आपल्याला पाहायला मिळतात. जसं खेळता, खेळता, खेळतो, खेळते इत्यादी. पुढील उदाहरणात वाक्यातील जाणे या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करा. मी बागेत जातो. ती बागेत जाते. ते बागेत जातात. तू बागेत जातोस. तुम्ही बागेत जाता. आता या ठिकाणी मी बागेत जर मी स्त्रीलिंगी म्हणून हे वाक्य वाचत असेल त्यावेळेला मी बागेत जाते आणि पुल्लिंगी म्हणून हे वाक्य वाचन करणारे मी बागेत जातो असा बदल करतील. याप्रमाणे जाणे या क्रियापदाची बदललेली रूपे जातो, जाते, जातात, जातोस, जाता अशा पद्धतीने कर्तरी प्रयोगामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण यातील पहिला प्रश्न विचारू. कोण गातो? श्याम. काय झालं? पुढचा प्रश्न विचारू. काय गातो? मग काय झालं? गाणे काय झालं? करू. म्हणजे आपल्याला कर्ता समजला. आता आपण काय करूया? कर्ता बदलून बघूया. श्याम हा पुल्लिंगी कर्ता आहे. आपण स्त्रीलिंगी कर्ता घेऊन बघूया. श्याम गाणे गातो. त्याच्याऐवजी सीता क्रियापद बदललं का? गातोचं काय झालं? आजी गाणे, आजोबा गाणे क्रियापदामध्ये बदल होतात. म्हणून हे काय झालं? कर्त्याप्रमाणे बदलतंय. म्हणून हे काय झालं? कर्तरी. पण याच्यामध्ये अजून मोठा प्रकार काय आहे की वाक्यामध्ये जर कर्म असेल तर तो काय होणार? सकारात्मक कर्म. आणि वाक्यामध्ये जर कर्म नसेल तर तो काय होणार?
श्याम गाणे नुसतं आपण म्हटलं श्याम गातो, त्याच्यामध्ये कर्मच नाही, म्हणून तो काय कर्म असे सिक्वेन्सिंगच्या पार्ट्या वापरून आपण प्रयोग ओळखलेला आहे। याच पद्धतीने तुम्ही क्रमाक्रमाने कृती करत प्रत्येक वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे। धन्यवाद। कर्तरी प्रयोगाची पाठ्यपुस्तकातील व बाहेरील आणखी उदाहरणे अभ्यासा व अधिक सराव करा। भेटूया पुढील भागामध्ये कर्मणी प्रयोग, त्यांची वैशिष्ट्ये, व्याख्या व उदाहरणासह। धन्यवाद।